नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एकाग्र अकॅडमीमध्ये. बघू शकता की करंट अफेअर्सची जी आपण सिरीज चालवली होती, जानेवारीतले करंट अफेअर्स आपण कंप्लीट केलेले आहेत, फेब्रुवारीचे पण केलेले आहेत, मार्चचे पण केलेले आहेत आणि आजच्या सेशनमध्ये आपण एप्रिलचं चालू घडामोडी जे आहे करंट अफेअर्स डिस्कस करणार आहोत. मग जर तुम्ही पहिल्यांदा लेक्चर बघत असाल तर मी रिक्वेस्ट करेल की तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन सर्व लेक्चर जानेवारीपासून जेवढे आहेत तेवढे बघावं. तर आपली ही सिरीज कशी चालते की प्रत्येक शनिवारी थिअरी चालते 15 दिवसाची आणि प्रत्येक रविवारी त्याच्या रिलेटेड एमसीक्यूज आणि इम्पॉर्टंट एमसीक्यूज जे म्हणजे कुठले कुठले न्यूज जे कव्हर करायचे असतील, जे फक्त एमसीक्यू फॉर्मॅटमध्येच कव्हर करतात, जसं अपॉइंटमेंट असेल, डेथ असेल, कुणाचं रिटायरमेंट असेल, हे सर्व स्पोर्ट्स अवॉर्ड असतील, हे सगळं आपण बघू शकता की एमसीक्यूजमध्ये कव्हर करतो. आणि जी इम्पॉर्टंट थिअरी आहे, जी मल्टी लायनर्समध्ये येण्याची जास्त शक्यता आहे, ती आपण बघू शकता की प्रत्येक शनिवारी कव्हर करतो. 15-15 दिवसाचा हा करंट अफेअर्सचा सेट आहे. तसंच बघू शकता आज आपण 1 ते 15 एप्रिल 2025चा आहे चालू घडामोडी. आणि हे जे चालू घडामोडी आपण शिकतोय ती जी बघू शकता, राज्यसेवा 28 सप्टेंबरची असेल, 9 नोव्हेंबरची गट ब पूर्व परीक्षा असेल, तसेच गट क ची 30 नोव्हेंबरला पूर्व परीक्षा असेल. या तिन्ही परीक्षाला उपयुक्त आहे. या तिन्हीच परीक्षा नाही, येणारीची जी महाराष्ट्राच्या सर्व बघू शकता की सरळ सेवेच्या जेवढ्या भरती आहेत त्याच्यात पण डायरेक्टली प्रश्न विचारले जातात. म्हणून हे लेक्चर तुम्हाला तिथं पण रेफरन्ससाठी कामाला येतील. म्हणून सगळेच लेक्चर तुम्ही पहा अशी माझी विनंती आहे. हे बघू शकता, अप्सा ऍक्ट, 150 GI टॅग, ह्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज आहेत जे विराट कोहलीचे पण चर्चेत होते एप्रिलमध्ये. वर्ल्ड हेल्थ डे, 1 ते 15 एप्रिलमध्ये ज्या चालू घडामोडीच्या घटना झाल्या त्या आपण एक एक करून आपण बघणार आहोत. चला, फर्स्ट, सशस्त्र सेना विशेष अधिकार कायदा अप्सा 1958 चर्चेत आहे. चर्चेत येण्याचं कारण म्हणजे बघू शकता, आकाशवाणीकडून डायरेक्ट न्यूज ॲट 9 जे 9 वाजताचे असते. सेंट्रल एक्झिस्ट अप्सा इन मणिपूर, पार्ट्स ऑफ नागालँड अँड अरुणाचल प्रदेश फॉर 6 months. म्हणजे एक कायदा आहे अप्सा, ज्याचा फुल फॉर्म पण आपल्याला येऊ शकतो की अप्साचा फुल फॉर्म इंग्लिशमध्ये विचारला जाऊ शकतो. हे बघू शकता, आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर ऍक्ट, ह्याला आपण अप्सा बोलतो, की जे सशस्त्र सेना विशेष अधिकार कायदा आहे, जो 1958चा कायदा आहे. आणि तो चर्चेत होता. चर्चेत का होतं की जे बघू शकता की उत्तर पूर्व राज्य आहेत ईशान्येकडली, तिकडं बघू शकता अप्सा काय काय राज्यामध्ये बघू शकता लागू आहेत आणि तिथे एक्सटेंड केलेला आहे. मग आपण ते न्यूज बघून घेऊया. अलीकडेच म्हणजे एप्रिलची घटना आहे, केंद्रीय गृह मंत्रालय, तर लक्षात ठेवायचं आहे की हे डिसिजन कोण घेतं, केंद्रीय गृह मंत्रालय. नागालँड आणि अरुणाचल प्रदेशच्या काही भागात सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा 1958 आणखी 6 महिन्यासाठी वाढवला आहे. म्हणजे ऑलरेडी तिथं लागू होता, 6 महिने अजून एक्सटेंड भेटलाय. नागालँडमधील 8 जिल्ह्यात आणि 21 पोलीस ठाण्यामध्ये अप्सा आणि 6 महिन्यांसाठी वाढवण्यात आला आहे. आणखी 6 महिन्यासाठी वाढवण्यात आलेला आहे. अरुणाचल प्रदेशच्या विशिष्ट भागात देखील तो प्रभावी असेल. जस्ट आता अप्साचे थोडे स्टोरी बघून घेऊया, बॅकग्राऊंड जाणून घेऊया की अप्सा हा कायदा आला कुठून. तर ब्रिटिश वसाहतवादी सरकारने 15 ऑगस्ट 1942 रोजी भारत छोडो आंदोलन दडपण्यासाठी सशस्त्र दल विशेष अधिकार अध्यादेश जारी केला. म्हणजे 15 ऑगस्ट 1942चा इतिहास आहे की तेव्हा असा काहीतरी प्रोटेक्शन ऍक्ट आला की जे तुम्ही बघू शकता की गव्हर्नमेंटच्या विरोधात काहीतरी आंदोलन करणार, मग अप्सामध्ये डायरेक्टली तुम्हाला आदेश दिला जातात की गोळीबार पण केला जातं, विदाऊट एनी वॉरंट तुम्हाला अरेस्ट देखील केला जातो. हे कुठेतरी बघू शकता की राऊलेट ऍक्ट जो होता 1919चा, त्याच बघू शकता की पॅरेलेली असाच हा कायदा आहे. म्हणजे तो तर जास्तच हे होता, पण हा अप्सा कायदा तर ऍक्च्युली इंटरनल सिक्युरिटीसाठी बनवला गेला आहे. भारताच्या इंटरनल सिक्युरिटीमध्ये काहीतरी इश्यू असेल तर तिथं आपण ते डायरेक्टली ऍक्ट करतो आणि डायरेक्टली म्हणजे बघू शकता विदाऊट वॉरंट अरेस्ट करतो. आणि डायरेक्टली आपण बघू शकता की जर शंका आली की हा टेररिस्ट असेल तर त्याला डायरेक्टली शूट अँड साईटची ऑर्डर असते. हा अध्यादेश 4 अध्यादेशांचा पाया होता, ज्यामध्ये 1947 मध्ये फाळणीमुळे निर्माण झालेल्या अंतर्गत सुरक्षा आव्हानांना तोड देण्यासाठी लागू केलेला आसाम अशांत क्षेत्रांसाठी एक अध्यादेश समाविष्ट होता. आता त्यावेळेला बघू शकता ईशान्येकडील राज्य जे होते ते आसामचा मेन हे होता आणि नेपा होता. नेपा जे नागालँड आणि अरुणाचल प्रदेश एकत्र ते नेपा बोलायचे आणि त्याच्यानंतर मग राज्य निर्मित झाले. मग त्यावेळेला हा बघू शकता की अध्यादेश होता. चला, कळालं. नेक्स्ट बघू शकता अप्सा रिलेटेडच आपण जाणून घेऊया की स्टेट्स अंडर अप्सा म्हणजे आजपर्यंत अप्सा कुठे कुठे लागू आहे. तर हे जे 7 राज्य आहेत, 7 सिस्टर्स बोलतो तिकडे, आणि जम्मू काश्मीर, हे जे राज्य आहेत तिकडे बघू शकता अप्सा कायदा लागू झालेला आहे.
जम्मू काश्मीर, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम हे जे काही काही राज्य आहेत त्यात त्रिपुरा नाही दिलेला, त्रिपुरा नाही लक्षात ठेवायचा. मग हे जे राज्य आहेत 6 आणि 1 7 तिकडं आपसा कायदा लागू आहे. आपसा कायद्याचा अजून थोडाफार आपण थोडा इतिहास जाणून घेऊया. नागा टेकड्या आणि लगतच्या भागात झालेल्या उठावाला तोंड देण्यासाठी 1955च्या आसाम अशांत क्षेत्र कायद्याचे अनुसरण करून सशस्त्र दल आसाम आणि मणिपूर विशेष अधिकार कायदा 1958 तयार करण्यात आला आणि अधिक व्यापक वापरासाठी ह्या कायद्याची जागा आपसाने घेतली. म्हणजे 1958ला आसाम आणि मणिपूरमध्ये जो कायदा बनवण्यात आलेला त्याचाच बघू शकता पुढे तो एक्सटेंड केला आणि त्यालाच मग आपसा कायदा करला आणि मग विशिष्ट भागात लागू करण्यात आला. 1990 मध्ये जम्मू काश्मीरसाठी असाच एक कायदा लागू करण्यात आला. जम्मू काश्मीरमध्ये मग 1990ला कायदा लागू झालाय. सशस्त्र दल विशेष अधिकार विधायक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर आणि 11 सप्टेंबर 1958 रोजी राष्ट्रपतींनी त्यांना मान्यता दिली. यस. मग आपसा कधी भारतात लागू झाला तर जी डेट आहे 11 सप्टेंबर 1958. ते सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा आपसा 1958 म्हणून ओळखला जातो. तर ह्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या की आपसा कायदा भारतात कुठे कुठे लागू होतो. तर ईशान्य भारताकडील राज्य प्लस जम्मू काश्मीर पण आहे. तसेच आत्ता जी एप्रिलची न्यूज आहे की जे नागालँड आणि आपलं अरुणाचल प्रदेशमध्ये 6 महिन्यांसाठी वाढवला आला आहे आणि कुठल्या मिनिस्ट्रीद्वारे आपल्याला ते बघू शकतो आपसा हे होतो वाढवलं गेलं तर होम मिनिस्ट्री. आता होम मिनिस्टर कोण आहेत भारताचे सध्या अमित शहा आहेत. एवढं सारं लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर कायदा कधी हे झाला इम्प्लिमेंट झाला 11 सप्टेंबर 1958 म्हणजे राष्ट्रपतीची साईन होऊन आपल्याला बघू शकतो आपसा कायदा लागू झाला. आपसाचा फुल फॉर्म काय आहे इंग्लिशमध्ये विचारलं जातं, मराठीत नाही विचारलं ना. तर आपसाचा फुल फॉर्म आहे आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर ऍक्ट. लक्षात ठेवायचं आहे आर्म्स फोर्सेस स्पेशल पॉवर ऍक्ट. आणि हे बघू शकता भारताचं जे हे आहेत जम्मू काश्मीरमध्ये 1990ला लागू झाला आहे आणि बाकी बघू शकता 11 सप्टेंबर 1958. हे लक्षात ठेवायचं आहे. त्रिपुरा त्यात नाहीये. त्रिपुरामध्ये पण लागू होतं पण काही काही ठिकाणी नाहीये. एक तरी इंटरनल सिक्युरिटीसाठी मेन असतं. चला नेक्स्ट, आंतरसंसदीय संघाची 150वी सभा. तर आंतरसंसदीय म्हणजे IPU इंटर पार्लिमेंटरी युनियन. हे बघू शकता हा इंटर पार्लिमेंटरी युनियन फॉर डेमोक्रेसी फॉर पीपल फॉर एव्हरीवन. IPU कुठे झालं ताश्कंद उझबेकिस्तान 5 ते 9 एप्रिल. हे बघू शकता 150वी सभा होती म्हणून इम्पॉर्टंट आहे. 150वी सभा आहे डायरेक्टली विचारलं जाऊ शकतो. लोकसभा अध्यक्षांनी लोकसभाचे अध्यक्ष कोण आहे सध्या तर लक्षात ठेवायचं ओम बिर्ला. आणि आपल्याला माहित असेल की राज्यसभाचे जे चेअरमॅन असतात ते उपराष्ट्रपती असतात. आणि 2-3 दिवस पूर्वीची जर घटना म्हणजे मागच्या आठवड्यातली बघितली तर उपराष्ट्रपती यांनी राजीनामा दिलेला आहे. ते जगदीप धनखड आहे. म्हणून हे पण बघू शकता की येणाऱ्या परीक्षेमध्ये उपराष्ट्रपतीवर प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. उपराष्ट्रपतीचे जे कलम असतील 63 पासून 73 पर्यंत, त्यानंतर उपराष्ट्रपतीचं इलेक्शन कसं होतं, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण आहेत, सर्वात जास्ती काळ उपराष्ट्रपती कुणी भोगवले, सध्याचे कोण आहेत, हे सगळं बघू शकता. हे प्रश्न भरपूर येण्याचे चान्सेस आहेत कारण पुन्हा एकदा उपराष्ट्रपतींनी स्वतःचा कार्यकाल पूर्ण होण्याच्या आधीच हेल्थ इश्यूजमुळे राजीनामा दिलेला आहे. म्हणून हे भरपूर चर्चेत आहे. म्हणून उपराष्ट्रपतीमध्ये एकदा तुम्ही बघू शकता पॉलिटिकली तुम्ही रिवाइज केलं पाहिजे. चला आपण ह्याच्यावर येऊया. लोकसभा अध्यक्षांनी भारतीय संसदीय शिष्टमंडळासह उझबेकिस्तानमधील ताश्कंद येथे झालेल्या आंतरसंसदीय संघच्या 150व्या सभेत भाग घेतला. मग लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत ओम बिर्ला यांनी 150वा IPU इथे एकदम भाग घेतलेला आहे. तर आंतरसंसदीय संघ इंटर पार्लिमेंटरी युनियन 1889 मध्ये स्थापन झालेली आंतरसंसदीय संघ ही संसदीय राजनैतिक कूटनीतीद्वारे शांतता प्रस्थापित करणाऱ्या राष्ट्रीय संसदेच्या जागतिक संघटना आहे. म्हणजे ह्यात कसं असतं की प्रत्येक जे देशाची जी आपली बघू शकता की तिकडलं जे संघ असेल संसद असेल त्या संसदचे जे जेवढे चेअरमॅन असतील स्पीकर असतील कुठल्या कुठल्या देशात वेगवेगळे त्या स्पीकरचा एक तो युनियन आहे इंटर पार्लिमेंटरी युनियन. आणि त्याची 150वी सभा बघू शकता उझबेकिस्तान ताश्कंद येथे पार पडलेली आहे एप्रिलमध्ये. 1889 मध्ये स्थापना झालेली ही संस्था आहे. जिनिव्हा येथे मुख्यालय. यस. त्याचे 182 सदस्य संसद आणि 15 सहयोगी सदस्य आहेत 2025च्या आकडेवारीनुसार. जिनिव्हा येथे त्याचं मुख्यालय आहे. प्रामुख्याने सदस्यांच्या योगदानाद्वारे निधी मिळवलेला त्यांचे घोषवाक्य आहे लोकशाहीसाठी प्रत्येकांसाठी. तर हे मराठीत डायरेक्ट ट्रान्सलेट झालंय. त्याचा अर्थ आहे फॉर डेमोक्रेसी म्हणजे लोकशाहीसाठी आणि सगळ्यांसाठी म्हणजे फॉर एव्हरीवन. हे IPUचं बघू शकता की घोषवाक्य आहे.
मग लक्षात ठेवायचं आहे, फॉर डेमोक्रेसी फॉर एव्हरीवन हे घोषवाक्य कुणाचं आहे, तर IPUचं. त्याची स्थापना कधी झाली, 1889. 150वी सभा उझबेकिस्तान ताश्कंद येथे झाली. आणि त्याच्यानंतर बघू शकता की मुख्यालय कुठे आहे, जिनिव्हा इथे आहे. चला, उद्दिष्ट काय आहे याचं, सार्वजनिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी संसदेला सक्षम बनवून लोकशाही शासन, संवाद आणि क्षमता निर्मितीला प्रोत्साहन देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. उद्दिष्ट काही इम्पॉर्टंट नाही, अगर प्रश्नांमध्ये आलं तर बघू शकता की मल्टीलायनर्समध्ये हा प्रश्न येण्याचा चान्स आहे, पण राज्यसेवेला हा प्रश्न येण्याचा चान्स आहे, कारण 150वी सभा आहे आणि भरपूर फेवरेट असतात. आणि कसं प्रश्न येईल की 4-5 स्टेटमेंट देतील की IPUची 150वी सभा ताश्कंद येथे झाली, IPUचं मुख्यालय पॅरिस येथे आहे असं देतील, पण लक्षात ठेवायचे जिनिव्हा इथे आहे. IPUचं बघू शकता की जे स्थापना आहे 1889ला झाली. मग शक्यतो डेटच त्यांना लोक चुकीचं देतात. मग असे 3-4 स्टेटमेंट येतील आणि चौथा पॉईंट उद्दिष्ट देतील काय आहे. आणि भारताद्वारे कुणी अटेंड केला तर ओम बिर्ला यांनी अटेंड केला, मग ते पण नाव फिरवू शकतात. म्हणून हे सगळे बघू शकता जे इम्पॉर्टंट न्यूज आहेत जे मल्टीलायनर्समध्ये येणार, तसेच न्यूज आपण फक्त थिअरीमध्ये कव्हर करतो. आणि जे वन लायनर्स न्यूज असतात ते आपण MCQच्या फॉर्मॅटमध्ये प्रत्येक रविवारी बघू शकतात, त्याच बेसिसवर आपण घेतो. तर क्लिअर. चला नेक्स्ट. यस, विराट कोहली 13,000 रन. T20 क्रिकेटमध्ये 13,000 धावा करणारा पहिला भारतीय. लक्षात ठेवायचा, वन डे नाही आहे, T20 क्रिकेटमध्ये. ऑप्शनमध्ये तुम्हाला रोहित शर्मा देतील, विराट कोहली देतील, अजून बरेच काय MS धोनी पण देतील. मग काही लोक भावनिक होतात, धोनीचे फॅन असल्यामुळे धोनी मारून टाकतात. तसं नाही आहे, आपल्याला योग्य उत्तरच मारायचं आहे. तर लक्षात ठेवायचं, रोहित शर्मा पण नाही, विराट कोहली आहे. सर्वात हायेस्ट बघू शकता 13,000 रनचा टप्पा ज्यांनी पार केलेला आहे T20मध्ये, पहिले भारतीय विराट कोहली आहेत. जगात 5वे आहेत काहीतरी. आपण चला बघून घेऊया थोडा न्यूज. आधुनिक काळातील सर्वात सातत्यपूर्ण आणि प्रसिद्ध फलंदाजापैकी एक असलेले विराट कोहलीने T20 क्रिकेटमध्ये 13,000 धावा पूर्ण करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू म्हणून पुन्हा एकदा इतिहासात आपले नाव कोरले आहे. पहिला भारतीय. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील IPL 2025च्या सामन्यात हा टप्पा गाठला. तर लक्षात ठेवायचं आहे, IPL मध्ये हा टप्पा गाठलेला आहे. 2025चा IPL विजेता आहे ते RCB राहिलेला आहे. आणि RCBचे जे कॅप्टन होते रजत पाटीदार, लक्षात ठेवायचं, विराट कोहली नाही, रजत पाटीदार कॅप्टन होते. तसंच वुमेन्स प्रीमियर लीग जे टाटा WPL म्हणून हे जातात, त्याचं बघू शकता तिसऱ्यांदा या वर्षी झालं 2025, आणि मुंबई इंडियन्सने दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकलेली आहे. लक्षात ठेवायचं, हरमनप्रीत कौर त्यांचे कॅप्टन आहेत मुंबईच्या. चला, या कामगिरीसह 36 वर्षीय RCBचा दिग्गज हा टप्पा पार करणारा जागतिक स्तरावर पाचवा, म्हणजे ह्याच्या आधी 4 लोकांनी ऑलरेडी 13,000 रन केलेले आहेत. असा टप्पा पार करणारा जगातील दुसरा सर्वात जलद क्रिकेटपटू बनला, ज्यामुळे खेळाच्या सर्वात लहान स्वरूपात त्याचा वारसा आणखी मजबूत झाला आहे. यस, एवढंच लक्षात ठेवायचं आहे की असा प्रश्न येईल की 2025 मध्ये, एप्रिल 2025 मध्ये पहिला भारतीय क्रिकेटपटू ज्यांनी 13,000 रनचा टप्पा गाठला आहे असा कोण आहे. मग ऑप्शन देतील विराट कोहली, त्याच्यानंतर रोहित शर्मा, त्याच्यानंतर मग सूर्यकुमार यादव, कारण भरपूर नाव चर्चेत आहे, संजू सॅमसन नाही तर असं काहीतरी चौथा ऑप्शन देतील. मग लक्षात ठेवायचं विराट कोहली. यस. नेक्स्ट, रायन डिया आणि खासी हातमागासाठी GI टॅग. बघू शकता GI टॅग पुन्हा चर्चेत आहे. नॉर्थ ईस्टर्न काउन्सिलचं बघू शकता ऑफिशियल वेबसाईटवरून उचललेला गेलेला फोटो आहे. रायन डिया सिल्क आणि खासी हँडलूम, अ लिगॅसी प्रिझर्व्ड, नाव प्राऊडली विअरिंग द GI टॅग. कुठल्या राज्यातले आहेत हे? मेघालयातले असतील. यस, मेघालय राज्यातील हे 2 बघू शकता की हातमाग आहे, हँडलूम्स आहेत, त्यांना GI टॅग प्राप्त झालेला आहे. तर थोडं डिटेल्समध्ये बघूया. भारत सरकारने मेघालयातील 2 पारंपरिक कापड उत्पादनांना रिंदिया सिल्क, कुठं रिंदिया आहे, रायन दिया आहे, दोन्ही नाव लक्षात ठेवा, आणि खासी हातमाग हँडलूम, हातमागला हँडलूम बोलतात, अधिकृतपणे भौगोलिक संकेताक म्हणजे GI टॅग, जॉग्राफिकल इंडिकेशन टॅग बघू शकता दिलेला आहे. ही मान्यता केवळ ह्या प्रदेशाची सांस्कृतिक ओळख वाढवत नाही, तर त्यांच्या स्थानिक हस्तकलांना कायदेशीर संरक्षण आणि सुधारित विक्री योग्यता देखील प्रदान करते. म्हणजे त्याचं बघू शकता की GI टॅग देतो कशाला, म्हणजे त्या प्रोडक्टला एकतरी ओळख मिळावी आणि त्या प्रोडक्टचं कुठेतरी एक्सपोर्टमध्ये पण कामाला यावं. एक्सपोर्ट क्वालिटी टाईप जे असतात ते एक्सपोर्टमध्ये पण कामाला यावं. त्याच्यानंतर जे लोकल ते बघू शकता ते प्रोडक्शन करणारे लोक आहेत त्यांना पण कुठेतरी एम्प्लॉयमेंट, रोजगार, आणि कुठेतरी बघू शकता की इकॉनॉमी, इनडायरेक्टली इकॉनॉमी पण वाढते आणि कुठेतरी ती ओळख निर्माण होते त्या राज्याची. आणि त्या जसं कोल्हापुरी चप्पल, आणि आता बघू शकता
की प्राडा आणि हे सगळं भरपूर शकता चर्चेत होतं. कोल्हापुरी चप्पलला ऑलरेडी GI टॅग मिळाला आहे, पण प्राडाने ऑलरेडी यूज केलेला. मग प्राडाची टीम कोल्हापुरात आली की बघायला की बाबा कसे बनवतात आणि हे सगळं. मग कोल्हापूरचं बघू शकता की साऊथ कोल्हापूर आणि हे सर्व आहेत, कर्नाटकला थोडा लागून जे बेळगाव आणि हे सर्व राज्य आहे, बेळगाव आणि सिटी आहेत, तिथं बघू शकता कोल्हापुरी चप्पल हे भरपूर फेमस आहेत आणि GI टॅग प्राप्त आहेत ऍक्च्युली. मग तसंच आहे की त्या बघू शकता एका प्रोडक्टमुळे ते फेमस होऊन जातं. जसं आपला आंबा असेल, आपला अल्फान्सो मँगो, त्याला पण GI टॅग प्राप्त आहे. तसे असे बरेच गोष्टी आहेत. भौगोलिक संकेत GI टॅग म्हणजे विशिष्ट भौगोलिक मूळ असलेल्या आणि त्या मूळमुळे निर्माण होणारे गुण, वैशिष्ट्य किंवा प्रतिष्ठा असलेल्या उत्पादनावर वापरले जाणारे नाव किंवा चिन्ह. म्हणजे आता जेव्हा समजा हे प्रोडक्ट मार्केटमध्ये विकणार तर इथं लिहिलं असणार की GI टॅग, म्हणजे GI टॅगचा पण एक सिंबल दिला असणार की ह्या प्रोडक्टला GI टॅग प्राप्त आहे भारत सरकारकडून. 2004-05 मध्ये दार्जिलिंग चहाला पहिला GI टॅग देण्यात आला. येस, बऱ्याच लोकांना माहिती आहे की दार्जिलिंग चहा जे भारताचा प्रोडक्ट आहे, दार्जिलिंग आहे कुठे, सिक्कीम मध्ये नाही, तर लक्षात ठेवा दार्जिलिंग वेस्ट बेंगॉलमध्ये आहे. दार्जिलिंगला पहिला GI टॅग मिळालेला आहे. आता एक नवीन डिटेल आहे की कधी भेटलाय हा प्रश्न कुठल्याच म्हणजे बऱ्याच परीक्षामध्ये आलाच नाहीये की जे भारताला पहिला GI टॅग भेटला भारताच्या प्रोडक्टला की दार्जिलिंग चहा, ते दिला कधी आहे ते म्हणजे प्रश्नच हा आलेला नाही. म्हणून हा डेटा थोडा चांगला भेटला की 2004-05 मध्ये पहिला बघू शकता की GI टॅग प्राप्त जी वस्तू आहे जी दार्जिलिंग चहा आहे. वस्तूंचे भौगोलिक संकेत नोंदणी आणि संरक्षण कायदा 1999 भारतातील वस्तूंशी संबंधित भौगोलिक संकेताची नोंदणी आणि चांगले संरक्षण प्रदान करण्याचा प्रयत्न करतो. यस, हे डायरेक्टली आपण बघू शकता की त्याच्यावर प्रॉपरली टॅग लाईन येते ऍक्च्युली, आणि टॅग लाईन आणि ते कुठेतरी दुसरी जगाला आपण यूज नाही करू शकत. मध्यंतरी असं झालेलं की वेस्ट बेंगॉलचा रसगुल्ला आणि ओडिसाचा रसगुल्ल्यामध्ये हे झालेलं की एकाला GI टॅग भेटला आणि मग दुसरा बोलला की नाही रसगुल्ला इकडंच बनलाय आमच्या इथं, पण दोघं वेगवेगळे आहेत ऍक्च्युली. तो पण एकतरी त्या भागात एकदम फेमस आहे, ओडिसाच्या बघू शकता बऱ्याच गावामध्ये प्रसाद म्हणून यूज करतात, आणि तसंच वेस्ट बेंगॉलमध्ये पण बघू शकता रसगुल्ला फेमस आहे. मग त्याच्यावरनं पण ते वाद झालेला, आणि असे वाद होऊ नये म्हणून असा हा प्रकार केला आहे. आता समजा कोल्हापुरी चप्पलला GI टॅग दिलेला आहे, मग उद्या लखनौवाले बोलतील की नाही हा प्रोडक्ट तर आमचा आहे, म्हणजे आम्ही निर्माण केलेलं आहे, कोल्हापूरचं काही लेणं देणं नाही. मग हे सगळं बघू शकता त्याचं संरक्षण करणे त्या प्रोडक्टचं, त्या प्रोडक्टला इतिहास आहे, आणि त्या ऐतिहासिक ह्याच्यावर आणि त्या प्रोडक्शनला अजून वाव मिळणं आणि एक्सपोर्ट क्वालिटी टाईप बनवणं आणि जागतिक लेवलला ते प्रोडक्ट घेऊन जाणं, ह्याचा म्हणजे मेन डायरेक्टली एम असतो GI टॅगचा. चला लक्षात ठेवायचं आहे, रिंदिया सिल्क आणि खासी हँडलूम. सोलापुरी चादरला पण GI टॅग आहे, लक्षात ठेवा आपल्या इथं. चला नेक्स्ट, नॅशनल मॅरीटाईम डे म्हणजे राष्ट्रीय सागरी दिन. हे बघू शकता, नॅशनल मॅरीटाईम डे 5 एप्रिल. कंटेनर लोडेड शिप आहे. भारताच्या समृद्ध सागरी वारशाचा आणि राष्ट्रीय व्यापार आणि सुरक्षित सागरी क्षेत्राच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 5 एप्रिल रोजी राष्ट्रीय सागरी दिन साजरा केला जातो. लक्षात ठेवायचं आहे, 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिन. हा दिवस देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय वाहतुकीत शिपिंग उद्योगाच्या योगदानाला आदरांजली वाहतो. तसेच समुद्र आधारित लॉजिस्टिक्स, व्यापार मार्ग आणि राष्ट्रीय संरक्षणाचे सुरळीत कामकाज सुनिश्चित करणाऱ्या सागरी व्यावसायिकांच्या प्रयत्नांना देखील मान्यता देतो. तर 1964 मध्ये पहिल्यांदा याचं निरीक्षण केले. हे निरीक्षण ऍक्च्युली इंग्लिश वर्ड आहे, ऑब्झर्व्ड याला बोलतो, की थोडं चुकलं आहे. ऑब्झर्व्ड म्हणजे फर्स्ट टाइम कधी मॅरीटाईम डे आपण साजरा केला तर 1964 ला. 1919 मध्ये, म्हणजे त्याचा इतिहास बघून घेऊया आपण का हे साजरा करतो. 1919 मध्ये सिंधिया स्टीम नॅव्हिगेशन कंपनी लिमिटेडच्या भारत ते UK या पहिल्या प्रवासाचे स्मरण करते. म्हणजे त्याच डेटला भारत ते UK प्रवास झालेला सिंधिया स्टीम नॅव्हिगेशन कंपनीद्वारे, आणि म्हणून तो डेट आहे 5 एप्रिल. त्याला आपण नॅशनल मॅरीटाईम डे म्हणजे राष्ट्रीय सागरी दिन म्हणून साजरा करतो. भारतीय सागरी मार्गावरील ब्रिटिश वर्चस्व संपुष्टात आणण्यासाठी ही घटना एक महत्त्वाची टप्पा ठरली. म्हणजे त्याच्यापूर्वी बघू शकता 1919 ला जी घटना घडली त्याच्यापूर्वी बघू शकता पूर्ण भारतीय उपखंडात पूर्ण जे होतं सागरी ह्याच्यात ब्रिटिशांचंच वर्चस्व होतं. मग ते कुठेतरी बघू शकता एका इंडियन कंपनीने सिंधिया नॅव्हिगेशन त्यांनी स्वतःची शिप पाठवून बघू शकता की एक सक्सेसफुल हे बघू शकता की नॅव्हिगेट केलं की भारत ते UK आपण पण प्रवास करू शकतो, आणि त्यांची जी सागरी मक्तेदारी होती ती तोडली. मग तो डेट होता 5 एप्रिल. म्हणून त्या 5 एप्रिलला आपण नॅशनल मॅरीटाईम डे राष्ट्रीय सागरी दिवस म्हणून साजरा करतो. यस, एवढंच याच्यात शिकायचं.
चला, कधी कधी काय येईल माहिती आहे काय, कधी कधी आता राज्यसेवा बघू शकता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवर आहे, मग एन्व्हायरमेंट रिलेटेड हे प्रश्न येऊ शकतात डायरेक्टली. मग आपल्याला त्या रिलेटेड बघू शकता 2-3 पॉईंट राष्ट्रीय सागरी दिनचा पण आणि त्याचा इतिहास. आता हाच प्रश्न इतिहासमध्ये पण येऊ शकतो की कुठली पहिली भारतीय शिप होती ते भारत ते युके गेली. मग लक्षात ठेवायचं ती कंपनी सिंधिया स्टीम नॅव्हिगेशन कंपनी लिमिटेड. आणि आयोग तेच करतं, काहीतरी जे चर्चेत न्यूज असेल तिथून ऐतिहासिक काहीतरी घटना शोधतात आणि मध्ये इतिहासामध्ये प्रश्न टाकतात. मग आपल्याला वाटतं की हा ऐतिहासिक प्रश्न आपल्या पुस्तकांमध्ये तर आहे नाही, मग दिला कुठून. मग हे सगळे बघू शकता अशा कुठेतरी क्रिप्स डेटामधून आपल्याला भेटून जातो. चला नेक्स्ट, जागतिक आरोग्य दिन 5 एप्रिल आपण बघितलं, जागतिक राष्ट्रीय सागरी दिन, नॅशनल मॅरिटाईम डे, म्हणजे भारतात साजरा केला जाणारा तो दिवस आहे. हा वर्ल्ड हेल्थ डे जो WHO द्वारे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन द्वारे सेलिब्रेट करतो. वर्ल्ड हेल्थ डे 2025 7 एप्रिलला आपण साजरा करतो प्रत्येक वर्षी. आणि कोविड नंतर तर भरपूर चर्चेत राहिलेला आहे. जागतिक आरोग्य संघटना WHO कोविड नंतर COVID-19 आला, COVID-19 नाव दिलं गेलं आहे, पण भारतात लॉकडाऊन 2020ला झाला, लक्षात ठेवा. जागतिक आरोग्य संघटनाच्या 1948 मध्ये स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन 2025 जगभरात साजरा केला जातो. म्हणजे WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं जे एस्टॅब्लिशमेंट आहे, स्थापना आहे, 7 एप्रिल 1948ला झाली. आणि त्यालाच अनुसरून आपण बघू शकता की राष्ट्रीय म्हणजे जागतिक आरोग्य दिन साजरा करतो. मग या वर्षीची थीम काय आहे, थीम भरपूर विचारले जातात. निरोगी सुरुवात आशादायक भविष्य. आणि इंग्लिशमध्ये आपल्याला बघायचं आहे. आयोग काय करते आजकाल, इंग्लिशमध्येच रेफरन्स घेते आणि त्याला मराठी वर्डमध्ये, मराठी लिपीमध्ये टाकतात त्याच इंग्लिश वर्डला. मग हेल्थी बिगिनिंग्स होपफुल फ्युचर, हेच लक्षात ठेवा, हे स्टँडर्ड आहे. आयोगाला जर कुठलं पण थीम विचारायचं आहे ते मराठीत न विचारता हे रेफरन्स ते लोक घेतात डायरेक्टली, की जे इंग्लिशमध्ये काय बनलेलं आहे. हेल्थी बिगिनिंग्स होपफुल फ्युचर, निरोगी सुरुवात आशादायक भविष्य. ही थीम माता आणि नवजात बालकांच्या आरोग्यावर प्रकाश टाकते, प्रतिबंधात्मक मृत्यू कमी करण्यासाठी आणि महिला आणि अर्भकांसाठी आरोग्य परिणाम सुधारण्यासाठी वर्षभर चालणारी जागतिक मोहीम सुरू करते. चला, दरवर्षी सार्वजनिक आरोग्यातील प्राधान्य क्षेत्र प्रतिबिंबित करणारी एक विशिष्ट थीम निवडली जाते. या थीम्सचा उद्देश तातडीचे आरोग्य आव्हानांकडे लक्ष वेधणे आहे आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि धोरणात्मक हस्तक्षेप प्रोत्साहन देणे. म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे की प्रत्येक वर्षी अशी थीम पकडली जाते की ज्या भरपूर बघू शकता चर्चेत असेल, म्हणजे जगभरात कुठेतरी चर्चेत असेल आणि त्या रिलेटेड आपल्याला काम करणं गरजेचं आहे. मग ह्या वर्षीचं जे आहे ते माता आणि नवजात बालकांच्या आरोग्यावर बघू शकता, जे प्रेग्नेंट वुमेन आहे त्याच्यावर बघू शकता फोकस ठेवलेला आहे. म्हणून बघू शकता की थीम काय आहे, हेल्थी बिगिनिंग्स होपफुल फ्युचर. यस, वर्ल्ड हेल्थ डे WHO द्वारे साजरा केला जातो. 7 एप्रिल 1948 ला स्थापना झालेली आहे. 7 एप्रिलला वर्ल्ड हेल्थ डे स्थापना करतो, त्याच्यानंतर सेलिब्रेट करतो. त्याच्यानंतर 5 एप्रिलला आपण राष्ट्रीय सागरी दिवस साजरा करतो. हे 2 डेट लक्षात ठेवायचं आहे एप्रिलच्या संदर्भात. चला नेक्स्ट, यस, इंग्लंडचे गोलंदाज आहेत जेम्स अँडरसन यांना नाईटहूड सन्मान प्रदान. यस, नाईटहूड सन्मान बघू शकता की इतिहासात पण आपण वाचला असेल, पण जेम्स अँडरसन यांना बघू शकता नाईटहूड दिला गेलेला आहे आणि पुन्हा एकदा चर्चेत झालेला आहे. जेम्स अँडरसन का चर्चेत आहे, कारण ते पहिले गोलंदाज आहेत, फास्ट बॉलर, सीम बॉलर, सर्वात जास्त टेस्टमध्ये विकेट घेणारे. आता 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सर्वात जास्त विकेट टेस्टमध्ये मुथाय मुरलीधरन जे श्रीलंकेचे स्पिनर आहेत, त्यांनी 800 विकेट घेतलेले आहेत. सेकंड नंबरला आपले शेन वॉर्न, ऑस्ट्रेलियाचे स्पिनर आहेत, लेग स्पिनर होते शेन वॉर्न. जे तेंडुलकर आणि शेन वॉर्नची स्टोरी जबरदस्त आहे की शेन वॉर्नला तेंडुलकर, म्हणजे शेन वॉर्नच्या बॉलिंगवर तेंडुलकरने इतकी पिटाई केलेली की शेन वॉर्नने एकदा सांगितलेलं की तेंडुलकर त्याच्या स्वप्नात येत होते. म्हणजे इतकं, म्हणजे आपले सचिन तेंडुलकर बघू शकता प्रभावशाली ठरलेले. शेन वॉर्न सेकंड हायेस्ट विकेट टेकर आहे आणि जेम्स अँडरसन हा थर्ड हायेस्ट विकेट टेकर आहेत टेस्टमध्ये. आणि पण लक्षात ठेवायचे आहे की जे फास्ट बॉलरमध्ये फर्स्ट आहेत जेम्स अँडरसन. जेम्स अँडरसन इंग्लंडमधले आहेत. तर 11 एप्रिल 2025 रोजी जाहीर झालेल्या माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या राजीनामा सन्मान यादीत इंग्लंडचा महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन यांना नाईटहूडने सन्मानित करण्यात आला आहे. असा पण प्रश्न येईल की सध्या नाईटहूडने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे. इंग्लंडचे गोलंदाज आहेत जेम्स अँडरसन. त्यांचा उल्लेखनीय दीर्घायुष्य आणि विक्रमी कामगिरीसाठी ओळखले जाणारे अँडरसन 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले आणि त्यांना कसोटी गोलंदाजीत एक अतुलनीय वारसा सोडला. अँडरसन आता अधिकृतपणे सर जिमी अँडरसन या नावाने ओळखले जाणार. म्हणजे सर जिमी अँडरसन. नाईटहूड भेटल्यानंतर कसं सर बोललं जातं, मग सर जिमी अँडरसन.
2003 मध्ये लॉर्ड्सवर कसोटी पदार्पण केले. 188 कसोटी सामन्यानंतर निवृत्ती घेतली आणि 704 बळी घेतलेले आहेत त्यांनी, म्हणजे 704 विकेट्स. मुरलीधरन 800 आहेत, शेन वॉर्न 708 काहीतरी आहे, आणि तिसऱ्या नंबरला अजून 4-5 घेतले असतील, सेकंड नंबरला गेले असतील. जे इंग्लंडच्या गोलंदाजाने घेतलेले सर्वाधिक बळी आहे. कोणत्याही सीम गोलंदाजाने सर्वाधिक कसोटी बळी घेण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. लक्षात ठेवायचे की जेम्स अँडरसन, वन ऑफ द इम्पॉर्टंट न्यूज. चला नेक्स्ट, भारत श्रीलंका संबंध, इंडिया श्रीलंका टाईज. बघू शकता नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकाचा दौरा केलेला होता, म्हणून न्यूज चर्चेत आहे. श्रीलंका आणि भारतचं बघू शकता, आपल्याला मॅप बघायचा आहे. गल्फ ऑफ मन्नर, पॉक स्ट्रीट पण इथं एक येतो, हा इंडियन जाफना म्हणून तिकडे एक स्पेशल जागा आहे. राजीव गांधीचा हत्या बघू शकता, जाफनामधनं कंट्रोल झालेलं. प्रभाकरन LTTE जाफनामधनं ऑपरेट करत होते, आणि हा पुरस्कार मोदींना दिला. हेच चर्चेचा भाग आहे ॲक्च्युली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या श्रीलंकेच्या भेटीमुळे श्रीलंकेच्या राष्ट्रपतीसोबत 7 सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्या. ही भेट भारताच्या शेजारी प्रथम धोरण प्रती, म्हणजे नेबर्स फर्स्ट हे जे धोरण आहे इंटरनॅशनल रिलेशनमध्ये बघू शकता, राज्यसेवा मेन्स जेव्हा येईल लिहायचं, नेबर्स फर्स्ट पॉलिसी आपल्याला डायरेक्टली विचारलं जाऊ शकतं. व्हॉट इज नेबर्स फर्स्ट पॉलिसी ऑफ द इंडिया? ॲक्ट ईस्ट पॉलिसी काय आहे, नेबर फर्स्ट काय आहे, फर्स्ट रिस्पॉन्डर काय आहे, या वेगवेगळ्या बघू शकता आपल्या टॅगलाईन्स आहेत, ते लक्षात असलं पाहिजे आपल्याला. ॲक्ट ईस्ट पॉलिसी म्हणजे जे पूर्वचे जेवढे देश आहेत त्यांच्याबरोबर सामंजस्य करार आणि त्यांच्याबरोबर इम्पोर्ट एक्सपोर्ट आणि व्यापार वाढवणे तो आहे. शेजारी प्रथम म्हणजे नेबर्स फर्स्ट म्हणजे काहीही झालं तर नेबर म्हणजे जे आपल्या भारताच्या ज्या नेबरिंग कंट्रीज आहेत, शेजारी देश आहेत, त्यांच्याबरोबर सामंजस्य आपलं बघू शकता करार ठेवणे आणि सगळं सामंजस्याने व्यापार पण झाला पाहिजे. त्याच्यानंतर फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणजे कुठं पण बघू शकता जगात कुठेही भूकंप झाला, प्रलय आला, काहीही झाला तर फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणून भारत आपला बघू शकता हेल्थ एड आणि हे सर्व प्लेन पाठवणार डायरेक्टली. जे बघू शकता मध्यंतरी म्यानमारला पण भूकंप आला तर ऑपरेशन ब्रह्मा राबवलं गेलं की डायरेक्टली त्याच दिवशी बघू शकता भारताने आपली फर्स्ट एड किट पूर्ण म्यानमारला पाठवलेली, पूर्ण एअरफोर्सच्या द्वारे. मग हे सगळे जे आहेत काय टर्म्स ते आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. चला, ही भेट भारताच्या शेजारी प्रथम धोरणाप्रती असलेल्या वचनबद्धतेला अधोरेखित करते आणि प्रादेशिक सुरक्षा आणि विकासाला चालना देण्याचा महासागर दृष्टिकोनाशी सुसंगीत आहे. श्रीलंका मित्रभूषण, हाच इम्पॉर्टंट न्यूज आहे ॲक्च्युली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान श्रीलंका मित्रविभूषण प्रदान करण्यात आला. या पुरस्कारात प्रशस्तीपत्र आणि नवरत्न 9 लंकेचे रत्नाने सजवलेले रौप्य पदक समाविष्ट आहे. म्हणजे हे बघू शकता हे, आणि हे 9 रत्न, यस 9 रत्न 9 ग्रहांवर आधारित आहे. तिथं बघू शकता वेगवेगळं हे, जसं पुकराज असं असेल, मोती असेल, हे बघू शकता. ते पण जास्त ऑकल्ट सायन्स आणि यात बिलीव्ह करतात. रावणाची लंका बोलतात आणि बरेच सोन्याची होती रावणाची लंका असं बोललं जातं, म्हणून तिकडं पण कुठेतरी ॲस्ट्रॉलॉजी ऑकल्ट सायन्स त्या देशात पण बरेच चालतात. या पथकात पुनकलश समृद्धीचे प्रतीक सूर्य आणि चंद्र, अनंतकाल आणि धर्मचक्र आहे, जे सामायिक बौद्ध वारसा प्रतिबिंबित करते. मग आपल्याला लक्षात ठेवायचे की नरेंद्र मोदी यांना कुठला पुरस्कार दिलेला आहे? श्रीलंका मित्रविभूषण पुरस्कार हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना देण्यात आलेला आहे. एवढंच याच्यात लक्षात ठेवा. बाकी सगळं शेजार प्रथम आणि हे सगळं लिहिण्याचा भाग आहे ॲक्च्युली. चला नेक्स्ट, अनुसूचित जाती उपवर्गीकरण लागू करणारे तेलंगणा पहिले. बघू शकता तेलंगणा पुन्हा एकदा न्यूजमध्ये आहे. मागच्या बघू शकता की 16 मार्च ते 31 मार्चचा जे न्यूज होता त्यात पण तेलंगणा 2 हे होतं की त्यात एक तर तेलंगणामध्ये काहीतरी फर्स्ट ग्रीन प्रकल्प सुरू झालेला, नाही फर्स्ट ग्रीन प्रकल्प इंदोरमध्ये होता. तेलंगणामध्ये काहीतरी एक सुरू झालेला आणि एक बिल आलेलं त्यांच्या संसदेमध्ये. त्या बिलमुळे ते फेमस होतं की म्हणजे ऑर्गन डोनेशनवालं बिल होतं की ह्युमन ऑर्गन डोनेशन, की आता नातवांना त्यांचे आजोबा पण किडनी आणि हे सर्व लिव्हर त्यांनी डोनेट करू शकतात इच्छा असेल तर. येस, फर्स्ट स्टेट इन इंडिया, तेलंगणा बिकम्स फर्स्ट स्टेट टू इम्प्लिमेंट शेड्यूल कास्ट सब कॅटेगरायझेशन. SC बघू शकता की शेड्यूल कास्ट आपला आहे, त्याचं सब कॅटेगरायझेशन तेलंगणा हे पहिलं राज्य आहे. तेलंगणा अनुसूचित जाती आरक्षणाचे तर्कसंगतीकरण कायदा 2025 ची अंमलबजावणी अधिसूचित केली, ज्यामुळे अनुसूचित जाती SCचे उपवर्गीकरण कार्यान्वित करणारे भारतातील पहिले राज्य बनले.
लक्षात ठेवायचं. SC कॅटेगरायझेशन ऍक्ट तेलंगणा हे 2024 मध्ये पंजाब राज्य विरुद्ध दविंदर सिंग या खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर घडले, ज्याने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती हे उपवर्गीकरण करण्याचे घटनात्मकता कायम ठेवली. उद्देश काय या ऍक्टचा? हा कायदा तेलंगणामधील सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपणाच्या आधारावर उपवर्गीकरण करून अनुसूचित जाती आरक्षणाचा पुनर्रचना करतो. म्हणजे असं काय काय गोष्ट अशा असतील की तेलंगणामध्ये SC कॅटेगरी बघू शकता, अजून मी त्यांना सर्टिफिकेट नसेल आणि त्यांचं वर्गीकरण झालं नसेल. म्हणजे काय काय अशा कॅटेगरीज आहे की ते शेड्यूल कास्टमध्ये बिलॉंगिंग करतात, पण त्यांच्याकडे ते हाईच नाही कॅटेगरी की आम्ही पण त्या ह्याच्यात हे करतो. मग तेलंगणा रिवाइज करणारे या अंतर्गत ते पूर्ण बघू शकता 3 स्तर आहेत. सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपणाच्या आधारावर त्या कॅटेगरीना ते लोक SC कॅटेगरी हे करणार आहे, OBC देणार नाहीत. SC कॅटेगरायझेशन ऍक्ट आहे. पॉलिटीच्या दृष्टिकोनातून आपण थोडं समजून घेऊया. पॉलिटीच्या दृष्टिकोनात नाही की संविधानामध्ये कशी तरतूद आहे SC ला घेऊन. तर कलम 14 जे बघू शकता समानतेचा कायदा आहे. वस्तुनिष्ठ समानता साध्य करण्यासाठी वाजवी वर्गीकरण करण्यास परवानगी देते. सुगम भेद, एका गटाला दुसऱ्या गटापासून वेगळे करण्यासाठी एक स्पष्ट आणि समजण्यासारखा आधार आणि तर्कसंगत संबंध, वर्गीकरण आणि ते साध्य करण्याचे उद्दिष्ट यांच्यातील तार्किक संबंध यावर आधारित असल्यास उपवर्गीकरण अनुज्ञा आहे. म्हणजे बघू शकता की सुगम भेद आणि तर्कसंगत संबंध म्हणजे त्याच कॅटेगरीमध्ये मागासलेपणा असेल तर उपवर्गीकरण करण्यात येतो. आणि हा अधिकार कलम 14 मध्ये स्पष्ट दिलेला आहे की जे समानतेचा अधिकार आहे त्याला फारकत बसणार नाही याच्यामुळे. म्हणजे असं तुम्ही बोलू नाही शकत की यांना जास्त आरक्षण आहे मग समानतेचा कायदा. बरेच असं चर्चेत येतो की आरक्षणाचा जेव्हा मुद्दा येतो तर लोक कलम 14 ला बोट करून सीधा दाखवतात की संविधानामध्ये हे आहे आणि ते नाही. पण कलम 14 कोणी राईट टू इक्वलिटीच्या पुढे कधी कुणी वाचलेलाच नसतो. त्याच्या आतल्या डेप्थ मध्ये असं लिहिलं गेलेलं आहे. आणि सध्याचं बघू शकता की आपल्याला थोडं डिटेलिंग मध्ये जाणं गरजेचं आहे, कारण इंटरव्ह्यू असेल. नाही तर नॉर्मली आता प्रश्न पण गट ब गट क मध्ये पण कुठेतरी डीप मध्ये यायला लागलेत, म्हणून आपल्याला ते वाचणं गरजेचं आहे. तसंच बघू शकता कलम जे 15 आहे ॲबोलिशन ऑफ अनटचेबिलिटी नाही डिस्क्रिमिनेशन वाला 15(4) आणि 15(5) मध्ये काय दिले? शिक्षण आणि संस्थांमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसह सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासले वर्गाच्या प्रगतीसाठी विशेष तरतुदी करण्याचा राज्याला अधिकार आहे. आणि ह्याचाच संदर्भ घेऊन महाराष्ट्रात मराठा आरक्षण जे SC-BC पास करण्यात आलेलं आहे, हे लक्षात ठेवा. हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर अनुच्छेद 16(4) मध्ये काय दिले? सेवांमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व नसलेले कोणत्याही मागासवर्गीय नागरिकांसाठी सार्वजनिक नोकरीत आरक्षण देण्याची परवानगी देते. बघू शकता 16(4) मध्ये आरक्षण दिलेलं आहे की त्या कॅटेगरीला जर सरकारी बघू शकता स्थान मिळत नसेल सरकारी नोकरीत, मग 16(4) अंतर्गतच दिलेलं आहे की तुम्ही एक स्पेशल रिझर्वेशन देऊ शकता. त्या अंतर्गतच बघू शकता OBC ला 27% आणि बघू शकता मग SC-BC ला 10%, EWS ला 10%. संविधानिक आहेत सर्व. आणि मग अनुच्छेद 341(1) काय बोलतोय? राज्यपालांची सल्लामसलत करून राष्ट्रपतींनी अनुसूचित जातीची ओळख पटवण्याची तरतूद केली आहे. आणि अनुच्छेद 341(2) काय बोलतोय? संसद कायद्याद्वारे कायदा करून अनुसूचित जातींच्या यादीतून कोणत्याही जाती, वंश किंवा जमातीचा समावेश करू शकते किंवा वगळू शकते. हे इम्पॉर्टंट आहे. 341(2) अंतर्गत. आता समजा मग मध्यंतरी महाराष्ट्र चालू होतं धनगर आंदोलन आणि ST मध्ये त्यांना हे द्या, मग हेच प्रकार होता काहीतरी की धनगर लोक काय बोलत होते की OBC मध्ये त्यांना दिलं जातं, त्या OBCच्या बदली ST कॅटेगरीमध्ये द्या. आणि मग हे देण्याचा अधिकार कोणाला आहे? संसदला आहे. संसद कायद्याद्वारे करू शकते. पण असंच आहे काय, जर महाराष्ट्रातल्या कुठल्या जर समाजाला दिलं तर मग ते पूर्ण भारतात लागू होतं. मग त्या सर्व टेक्निकॅलिटीज बघायला लागतात. आणि हे सगळं राजकीय इच्छेवर आहे. सगळं भारतामध्ये सगळं पॉसिबल आहे. कायद्यात सर्व पॉसिबिलिटीज आहे आणि सर्व परम्युटेशन कॉम्बिनेशन करून ठेवलेले आहेत. हे फक्त राजकीय इच्छाशक्तीवर आहे की द्यायचं की नाही लोक हे. चला क्लिअर. आपण संविधानिक तरतुदी पण बघितल्या. चला नेक्स्ट. गुजरातचा आदिवासी जिनोम सिक्वेन्सिंग प्रकल्प. जिनोम म्हणजे जीन्स जे असतं DNA, डिऑक्सी न्यूक्लिक ऍसिड, हे बघू शकता DNA. DNAचा कधी कधी शेप विचारतात. या शेपचं नाव आहे डबल हेलिक्स. राऊंड शेप म्हणजे गोल आपल्याला माहित असेल, सर्कल हे सगळं. मग हा शेप कुठला आहे? याला डबल हेलिक्स शेप बोलतात. लक्षात ठेवायचं आहे. कधी कधी येतात की DNAचा शेप काय तर डबल हेलिक्स. गुजरातमधील 17 आदिवासीय जिल्ह्यांमधील 2000 व्यक्तींच्या जिनोमचे अनुक्रमण करण्याचा हा एक उपक्रम आहे, ज्याचा उद्देश वारसा हक्काने मिळालेल्या विकारांची ओळख पटवणे आणि त्यांच्या व्यवस्थापन करणे हे आहे.
म्हणजे ह्याचा मेन हे काय म्हणजे अनुवंशिक जेवढे आजारपण आहेत की ते शोधून काढले. आता आदिवासी लोकांमध्ये काय काय अनुवंशिक आजार आहेत, कुष्ठरोग बघू शकतो आज पण होत आहेत की नेक्स्ट जनरेशनला होत आहेत, आणि हे सर्व आहे. आता आपल्या भारतात ते डायबिटीज कॅपिटल ऑफ इंडिया बोलतात. मग कुठेतरी हा अनुवंशिक होत चाललाय, म्हणजे नेक्स्ट जनरेशनला येणारच काय ठराविक काळानंतर. मग हे कुठेतरी बघू शकता जिनोम सिक्वेन्सिंग आणि हे एडिटिंग करतो त्याच्याने आपल्याला ते डेटा आपल्याला कळतं की आपल्याला ह्या जीन्समध्ये काय म्हणजे फ्युचरमध्ये येणाऱ्या म्हणजे काय घटना घडू शकतात. गुजरात अशा प्रकारचा उपक्रम सुरू करणारा पहिला भारतीय राज्य आहे. येस, वर्ल्डमध्ये जगातील पहिला असेल, महाराष्ट्रात पहिला असेल, भारतात काहीतरी पहिलं घडत असेल. आयोग डायरेक्टली प्रश्न विचारण्याचा फेवरेट त्यांचं हे आहे. अंमलबजावणी करणारी संस्था कोण आहे? गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर GBRC द्वारे यांचे नेतृत्व केले जात आहे. पार्श्वभूमी काय? गुजरातमधील आदिवासी लोकसंख्येसाठी संदर्भ जिनोम डेटाबेसची निर्मिती नावाच्या प्रकल्पाअंतर्गत राज्याच्या अर्थसंकल्पात ही योजना जाहीर करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात ही योजना जाहीर करण्यात आली आहे की त्यांच्या जिनोम सिक्वेन्सिंगचा एक डेटाबेस रेडी करायचा आहे आदिवासी लोकांचा. तोच प्रकल्प आहे गुजरातला. शोधले जाणारे आजार, हा प्रकल्प सिकल सेल एनिमिया, थॅलेसेमिया आणि अनुवंशिक कर्करोगांच्या लवकर निदान आणि उपचार करण्यावर लक्ष केंद्रित करेल. हे सर्व आदिवासी लोकसंख्येला विषमतेने प्रभावित करतात. म्हणजे हे 3 आजारपण आहे की सिकल सेल एनिमिया असेल, थॅलेसेमिया असेल, अनुवंशिक कर्करोग असेल, कॅन्सर असेल, ह्या सर्व बघू शकता ते डिटेक्ट होऊ शकतं आणि कुठेतरी मग त्यांना बघू शकता प्री इम्युनायझेशन देऊ शकतात. म्हणजे जन्मल्याबरोबरच काहीतरी 10-15 वर्षाच्या आत त्या बघू शकता की टॅबलेट हे आपलं औषध आणि हे सर्व त्यांना लोक सुरू करू शकतात. आता सिकल सेल एनिमिया म्हणजे हे सगळं प्रकार कसं आहे की बॉडीमध्ये जर आयरनची कमी झाली, आयरनच्या कमी झाल्यामुळे ॲनिमिया होतो. मग कुठेतरी थकावट येते, बोन्स डेव्हलपमेंट होत नाही आणि मॅक्झिमम बघू शकता की स्त्रियांमध्ये हा त्रास ॲनिमिया सारखा त्रास हे करतो. थॅलेसेमिया पण हा ब्लडचा कुठला तर आजार आहे की थॅलेसेमिया पेशंटमध्ये ब्लडचं काहीतरी इश्यू होऊन जातं. तसेच बघू शकता कर्करोग तो वेगवेगळे असतात. त्या हिशोबानं बघू शकता हे सगळा डेटाबेस ते रेडी करणारे गुजरात हा प्रथम राज्य ठरलेला आहे. यस, क्लिअर. चला नेक्स्ट, काशी घोषणा. काशी म्हणजे काशी विश्वनाथ म्हणजे वाराणसीवाला काशी घोषणा आहे. यूथ स्पिरिच्युअल समिट कॉन्क्लुड्स विथ काशी डिक्लेरेशन, वॉव्स नेशन वाईड ड्रग फ्री कॅम्पेन. वाराणसी येथील रुद्राक्ष आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित विकसित भारतासाठी ड्रग्स मुक्त युवक या थीम असलेल्या युवा आध्यात्मिक शिखर परिषदेत हे स्वीकारण्यात आले. आता हे काशी, आता डायरेक्टली प्रश्न असेल काशी घोषणा हे कशाशी रिलेटेड आहे, तर ड्रग फ्री बघू शकता की त्याच्या रिलेटेड आहे. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. या शिखर परिषदेचे भारतातील 120हून अधिक आध्यात्मिक आणि सामाजिक सांस्कृतिक संघटनेमधील 600हून अधिक युवा नेते एकत्र येतात. घोषणेचे जे बघू शकता घोषणा आहे, त्या घोषणेचे ध्येय काय? विकसित भारत निर्माण करण्याच्या उद्दिष्टाने 2047 पर्यंत ड्रग्ज मुक्त भारत करणे आहे. यस. तर अजून एक काहीतरी TB मुक्त भारत 2025चं टार्गेट होतं. आता ड्रग्ज मुक्त भारत काशी घोषणेअंतर्गत 2047 लक्षात ठेवायचं. 2047 आपला टार्गेट पण आहे की 2047 मध्ये 3rd लार्जेस्ट GDP आपल्याला बनायचं आणि 2070 पर्यंत 2nd लार्जेस्ट. या जाहीरनाम्यात प्रतिबंध, जागरूकता, व्यसनमुक्ती आणि प्रभावित व्यक्तींचे सामाजिक पुनरेकीकरण यासह बहुआयामी दृष्टिकोनाचा पुरस्कार केला आहे. यस, काशी घोषणापत्र लक्षात ठेवायचं आहे की जे युवा समिट झालं काशीमध्ये, वाराणसीमध्ये, तिथे एक घोषणापत्र स्वीकारण्यात आलं आणि त्या घोषणापत्रामध्ये आहे की भारताला ड्रग फ्री भारत बनवायचं आहे 2047 पर्यंत. मग हेच आपलं बघू शकता ध्येय आहे काशी घोषणापत्राचं. चला नेक्स्ट बघू शकता हे हेरिटेज जे आहेत भारताचं. असं बऱ्याच ह्याच्यामध्ये आलं की जे आपले राष्ट्रीय प्रतीके आहेत ह्याच्यावर कुठल्याच ह्याच्यात आपल्याला नोट्स भेटत नाहीत की काय डायरेक्टली वेगवेगळं आहे. म्हणून ह्याच लेक्चरमध्ये बघू शकता की याचा स्क्रीनशॉट पण तुम्ही घेऊ शकता डायरेक्टली. फक्त एवढंच हे करायचं की जी राष्ट्रीय खेळ जो हॉकी आहे तो हॉकी नाहीये. कुठल्या पण वेबसाईटवर जावा, भारताचा कुठलाही राष्ट्रीय खेळ नाहीये. बाकी हा जो सगळा डेटा आहे हा आपल्याला कधी कधी डायरेक्टली विचारला जातो जे आपल्याला भेटत नाही आणि मग सिली मिस्टेक होऊन जातात, हे तुक्का मारायला लागतो. बऱ्याच पुस्तकात हा रेफरन्स भेटत नाही कारण हा जो डेटा आहे तो क्रिप्स आहे, म्हणजे ते भेटत नाही आपल्याला. एकदा बघून घेऊया काय. राष्ट्रीय ध्वज काय? आपला भारताचा तिरंगा. कधी आपण घेतला? 22 जुलै 1947. डेट लक्षात ठेवायचं आहे. राष्ट्रीय पक्षी मोर 1963. राष्ट्रीय गान जनगण मन 24 जानेवारी 1950. आणि बघू शकता जनगण मन लक्षात ठेवायचं आहे, बेंगॉलीमध्ये होतं. आपलं संस्कृत 3 स्टांजा होतं, त्याच्यातला पहिलाच घेतलाय 52 सेकंडचा. यस.
रवींद्रनाथ टागोर हे पण लक्षात ठेवायचं जनगण मनला. त्याच्यानंतर बेंगॉलीमध्ये होतं, त्याच्यात आपलं बघू शकता हिंदी केलेलं आहे आपण. आणि अमर शोमर बांगला जे आता बांगलादेशचं जे राष्ट्रगीत आहे ते पण रवींद्रनाथ टागोर यांनी गायलं होतं. आणि हे बघू शकता 1911च्या कलकत्ता सेशनला पहिल्यांदा गाण्यात आलं होतं. राष्ट्रीय पाणी वाघ 1972, प्रोजेक्ट टायगर 1972ला सुरू झाला, त्या अंतर्गत राष्ट्रीय वाघ आपण बघू शकता घेतलेला आहे. राष्ट्रीय गीत वंदे मातरम पण 24 जानेवारी 1950. हे बंकिमचंद्र चॅटर्जीच्या आनंद मठ च्या बघू शकता, आनंद मठ त्यांचा नॉवेल आहे, त्याच्यातून आपण डायरेक्टली उचललेला गेलाय. आणि 1800 मला वाटतं 96चं जे सेशन होतं तिथं पहिल्यांदा गाण्यात आलं वंदे मातरम. राष्ट्रीय फूल कमळ, राष्ट्रीय चिन्ह राजमुद्रा 26 जानेवारीलाच घेतलं. राष्ट्रीय वृक्ष वड, राष्ट्रीय पंचांग शक कॅलेंडर आहे जे त्याला आपण राष्ट्रीय पंचांग बोलतो. राष्ट्रीय फळ आंबा, नदी गंगा 2008ला डिक्लेअर केली आहे. जल प्राणी नदी डॉल्फिन 2009ला प्रोजेक्ट डॉल्फिन लॉन्च झाला, त्या अंतर्गत गंगेशची डॉल्फिन आहे त्यालाच आपण राष्ट्रीय जल प्राणी बोलतो. स्मारक, राष्ट्रीय स्मारक इंडिया गेट, यस, गेट ऑफ इंडिया नाही, इंडिया गेट. इंडिया गेट आहे दिल्लीमध्ये. राष्ट्रीय वारसा प्राणी हत्ती, हा पण इम्पॉर्टंट आहे. प्रोजेक्ट एलिफंट बरोबर हे सुरू करण्यात आलं. राष्ट्रीय वारसा प्राणी आहे आपला हत्ती. आणि हत्तीला बघू शकता आपल्या इथं कल्चरली पण बघू शकता जास्त स्थान आहे इकडं. सदर्न स्टेटमध्ये जाणं तर प्रत्येक मंदिरात बघू शकता साऊथच्या तिकडं बाहेर हत्ती दिसणारच तुम्हाला. आणि साऊथला म्हणजे हत्ती पण भरपूर आहेत. तसेच आसाममध्ये पण जास्त आहेत, नॉर्थ ईस्ट ह्याचा पण जास्त आहेत. राष्ट्रीय वाक्य काय, सत्यमेव जयते. राष्ट्रीय लिपी देवनागरी. देवनागरी लिपी म्हणजे लिहिल्यावर डायरेक्टली वर डॅश असतो, त्याला देवनागरी बोलतात. राष्ट्रीय पेय चहा, 2012ला राष्ट्रीय पेय चहा डिक्लेअर करण्यात आला. नॅशनल ड्रिंक ज्याला आपण बोलतो, नॅशनल ड्रिंक चहा. आणि आजच्याच लेक्चरला सांगितलं GI टॅग. दार्जिलिंग चहाला GI टॅग जे भेटला पहिला प्रोडक्ट होता 2004-05ला. यस. राष्ट्रीय मिठाई जिलेबी. आणि राजभाषा हिंदी आहे, 19 सप्टेंबर 1999. राष्ट्रीय भाषा नाही, राजभाषा आहे, यात डिफरन्स आहे. ऑफिशियल लँग्वेज तिला बोलतो आपण. 29 सप्टेंबर 1999ला हिंदीला राजभाषा म्हणून डिक्लेअर करण्यात आलेलं आहे, राष्ट्रीय भाषा नाही. सध्या लँग्वेजचा जास्त आपल्या बघू शकता पूर्ण भारतामध्ये चर्चा आहे, म्हणून हे कुठेतरी बघू शकता मला इम्पॉर्टंट वाटलं की आपल्याला माहित असलं पाहिजे. दोन गोष्टी आहेत की राष्ट्रीय खेळ आपण हॉकी मार्क करतो, पण राष्ट्रीय भारताचा कुठलाच राष्ट्रीय खेळ नाही. आणि राष्ट्रीय लँग्वेज हिंदी नाहीये, तर फक्त राजभाषा ऑफिशियल लँग्वेज आहे. ऑफिशियल लँग्वेज हिंदी आणि इंग्लिश याला आपण बघू शकता ऍक्सेप्ट केलेलं आहे. इंग्लिश पण असं होतं की पहिले फक्त 10 वर्षाच 1960 पर्यंत करायचं असंच होतं, पण ते 1963 नंतर मग अजून वाढवण्यात आलं आणि ज्याला ऑफिशियल केलेलं आहे. यस. हे स्मारक आहेत आपलं जयपूरचं, आपलं बघू शकता हवा महल, ताजमहल. हे दिल्लीमध्ये आहे, बघू शकता कुतुब मिनार. यस, हे पण जयपूरचंच एक तरी. चला, लाल किल्ला. चला नेक्स्ट. चला, प्रत्येक आपण लेक्चरला कसं असतो की काही ना काहीतरी आपण ट्रिक शिकत राहतो. ही अशी ट्रिक की ज्यात आपण बघू शकता की प्रत्येक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ट्रिक आहे. G20 असेल आपलं, त्याच्यानंतर सार्क असेल, त्यानंतर आसियान कंट्रीजचं झालं. आता आपण आज शिकणार आहोत बिमस्टेक. तर बिमस्टेकचं जे फुल फॉर्म आहे, बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉपरेशन. तर मग ह्याचा शॉर्टकट लक्षात ठेवायचा आहे की MBBS NIT बिमस्टेक. आता MBBS म्हणजे म्यानमार, बांगलादेश, भूटान, श्रीलंका, नेपाळ, इंडिया, थायलंड. आणि हे बघू शकता त्याचे झेंडे आहेत. भूतान, थायलंड, म्यानमार म्हणजे MBBS. म्यानमार, भूतान, बांगलादेश MBBS, श्रीलंका NIT, नेपाळ, इंडिया आणि भूतान. किती देश झाले? 3 आणि 4, 3, 7 कंट्रीज आहेत बे ऑफ बंगाल. आणि हे बघू शकता इकडं भारताचा मॅप सकट दिलेला आहे की हे. आता ह्याच्यानी आपल्याला लक्षात ठेवा की जे भारताचे जे सागरी बाउंड्री आहेत ते सगळे देश बिमस्टेकमध्ये आहेत. लक्षात ठेवायचं आहे सागरी बाउंड्री, त्यात पाकिस्तान नाहीये. त्याच्यानंतर बघू शकता नेपाळ हा एक्सेप्शनली घेतलेला आहे. नेपाळला भारताची बाउंड्री चांगली आहे आणि ह्याच्यासाठी घेतलाय की बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह. इथं जो पण व्यापार होईल त्याचं सुसंगत आणि प्रॉपरली आपल्याला झालं पाहिजे, विदाउट कोएलेशन, म्हणजे विथ कोएलेशन, प्रॉपर कोएलेशन आणि विथ प्रॉपर कोऑर्डिनेशन. म्हणून आपण बघू शकता हे आपण घेतलेलं आहे. थायलंडला पण आपण ऍड केलेलं आहे, म्यानमारला पण ऍड केलेलं आहे, कारण हे दोन्ही देश इम्पॉर्टंट आहेत. श्रीलंका तर आहेच आहे. तर लक्षात ठेवायचं आहे MBBS NIT. यस. आणि बघू शकता की जे इम्पॉर्टंट चालू घडामोडी होते कडले 1 ते 15 एप्रिल वाले.
आपली राज्यसेवा परीक्षा कधी आहे? 28 सप्टेंबर. 28 सप्टेंबर ह्याचा अर्थ की पेपर 2 महिने ऑलरेडी ऍड येऊन गेली, फॉर्म भरले, पेपर 2 महिने पहिले सेट होणार म्हणजे एक समजा जुलैला, म्हणजे त्याचा अर्थ जून पर्यंत आपल्याला कंपल्सरी करायचेच आहेत करंट अफेअर्स. आणि आता एप्रिल चालू आहे, एप्रिल मे जून 3 महिना, आणि 100% बघू शकता की सप्टेंबर पर्यंत आपले जून महिन्यापर्यंत करंट अफेअर्स थिअरी प्लस एमसीक्यूज होणार आहे. थिअरी झालेली आहे. उद्याचा जो लेक्चर असेल त्याच्यात आपण ह्याच 1 ते 15 एप्रिल वाले एमसीक्यूज करणार आहोत. मग आजचा लेक्चर आपण इथंच थांबवतोय. आणि ज्यांनी पण पूर्वीचे लेक्चर बघितले नसतील त्यांना रिक्वेस्ट आहे की प्लेलिस्टमध्ये जावा आणि सगळे लेक्चर्स बघा. तुम्ही जर रिव्हिजन मोडवर जरी असणार तर तुम्ही फास्ट फॉरवर्डमध्ये हेच लेक्चर्स तुम्ही बघू शकता. चला तर मग उद्या आपण भेटूया एमसीक्यूज घेऊन. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.